myself Gulab Thumre and welcome to the channel Edion Tips. This is your favorite channel. Okay. बघा आपण आज दॅट इज द TCA सायकल स्टार्ट करणार. तुमच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपला आता ॲसिडिल कोएन्झाइमपर्यंत आलेलं. ओके. आता आज आपण स्टार्ट करणार दॅट इज द TCA सायकल. ओके. लेट्स स्टार्ट. जर तुम्हाला काय म्हणतात वेगळं असं कोणी म्हणजे वेगळं कोणत्या ट्रिकनं वगैरे पाठ झाले असेल देन ओके, आणि जर नसेल पाठ झाली देन आई विल है की पाठ करून द्यायला यार. जब मैं यहाँ होता हूँ तो तुम क्यों डरते हो भाई लोग. ओके. लेट स्टार्ट. बघा काय झालं, एक काका होते. ओके. मग त्या काकांना जायचं होतं बाहेरच्या गावी. ओके. दुसऱ्या गावी जायचं होतं. मग त्या काकाकडं एक बैलजोडा होता. म्हणजे शेतातली कामं वगैरे करायला एक बैलजोडा होता. मग ते आणि त्यांच्या शेजारीच एक मुलगा राहत होता कार्तिक नावाचा. तो आपला म्हणजे थोडासा शहाणा होता आपल्यासारखा. उगाच म्हणजे असं जास्ती उडाण असं हे नव्हतं, म्हणजे काहीतरी मस्ती करणारा वगैरे, थोडंसं शांत असं सिन्सिअर होता. ओके. त्या कार्तिककडे गेले आणि म्हटले, कार्तिक बाळा, आणि आज मी थोडंसं बाहेर जाणार आहे आणि माझे जे बैल आहेत त्यांना फक्त काही नाही, तिथं वैरण पाणी सगळं तिथंच आहे, फक्त त्यांना आजचा दिवस तू बघू शकतोस का, म्हणजे वैरण पाणी वेळच्या वेळी करायचं आहे. कार्तिक आपला सिन्सिअर म्हटला, ठीक आहे काका, तुम्ही जावा, निवांतपणे जावा, मी तुमचे कामं करतो काय. मग काकाहून म्हटले ठीक आहे. काका गेले. मग हेच आपली ट्रिक आहे काय, दॅट इज कॅन कार्तिक कॅन कार्तिक सी माय ऑक्स. ओके. कॅन कार्तिक सी माय ऑक्स म्हणजे कार्तिक बाळा आजचा दिवस म्हणजे जे माझे बैल आहेत त्या बैलांकडे लक्ष ठेवू शकतोस का, तेच विचारलं. कॅन, दॅट इज दी कॅन. ओके. कॅन कार्तिकचं दॅट इज द KR कार्तिक दॅट इज कीटोग्लुटारिक ॲसिड. कार्तिक सी माय दॅट इज मॅलिक ॲसिड. ऑक्स दॅट इज दी ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. डन 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 डन. जस्ट रिमेंबर दिस मच ट्रिक. ओके. आता पहिल्या स्टार्टिंगला काय होतं माहिती आहे का, तर सिट्रिक ॲसिड जो असतो ना, पहिल्यांदा काय होतं सिट्रिक ॲसिड, हे एवढं लक्षात ठेवतं. मग इथं काय लक्षात ठेवतं माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणी इथं इथून चाललं आहे ना, देन इथं NaDPH फॉर्म होणार. ओके. इथं NaDH फॉर्म होणार. इकडे सपोज मग खाली ए आहे, हाय चेन लक्षात डोळ्यासमोर आहे, सिट्रिक ॲसिड, देन अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड, आणि देन खाली काय सक्सिनिक. मग इकडच्या साईडला जे आहे ना, इकडच्या साईडला दॅट इज NaDH फॉर्म होणार आणि GTP फॉर्म होणार. म्हणजे पहिल्या प्रत्येक प्रोसेसमध्ये काय ना काय होणार. म्हणजे सगळ्या प्रोसेसमध्ये NaDH पहिल्यात पण NaDH फॉर्म होऊन देन NaDH, आणि फक्त इथे एकटंच FADH फॉर्म होणार, आणि इथं अगेन NaDH. दॅट्स ऑल. ओके. हे एवढं जस्ट असेल लक्षात ठेवा. आणि पहिल्या प्रोसेसमध्ये CO2 एक बाहेर निघतो, दॅट्स ऑल. या पहिल्या आणि दुसऱ्या प्रोसेसमध्ये CO2 बाहेर निघणार. ओके. डन. हे पाठीमागचं तर आपण पाठीमागच्या ॲरोबिक रेस्पिरेशनमध्येच बघितलेलं आहे. ओके. तो इसका कोई लेना देना नाही. डन. आता पहिल्या स्टार्टिंगला काय माहिती आहे का, ॲसिडिल कोएन्झाइम आला वरून, दॅट इज जो होता 2 कार्बनचा. ओके. 2 कार्बनचा ॲसिडिल कोएन्झाइम होता. मग तो पहिल्या स्टार्टिंगला आला. मग तो आपल्याला सिट्रिक ॲसिड तर 6 कार्बनचा आहे. मग पाठीमागून ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड आपण बघितलेलं आहे. ह्याच्यामध्ये 4 कार्बनचा कंपाऊंड आहे फोटोसिंथेसिसमध्ये. ओके. 4 कार्बनचा कंपाऊंड आहे. मग 4C + 2C किती झालं, 6C, दॅट इज सिट्रिक ॲसिड. ओके. सिट्रिक ॲसिड आलं. मग पहिल्यांदा कॅन झालं 6 कार्बनचा. मग इथून एक CO2 बाहेर पडणार, दॅट इज दी एक कार्बन आता बाहेर पडायची कारण हे इथंपर्यंत कार्बन कमी करायचं, आणि इथून परत अगेन कॉमन कॅन्सल हे ठेवायचे. ओके. पहिल्यांदा काय आलं, दॅट इज ॲसिटिल कोएन्झाइम. इथं आपण लिहूया आपले ॲसिटिल COA ॲसिटिल कोएन्झाइम 2 कार्बनचा होता. ओके. डन. मग ह्याच्या इकडून 2 कार्बनचा होतं. मग इथं तर आपल्याला किती लागणार आहेत, वेट ॲसिटिल कोएन्झाइम आहे. मग इथं काय म्हणतात, इथं तर आपल्याला सिट्रिक ॲसिड आहे. सिट्रिक ॲसिड तर आपल्याला 6 कार्बनचा पाहिजे. मग इथून येणार दॅट इज द ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, दॅट इज सिट्रिक ॲसिड ऑफ 6 कार्बन, दिस इज ऑफ 4 कार्बन. इकडून दॅट इज 2 कार्बनचा कोएन्झाइम आहे. मग आता पहिल्यांदा आपलं काय होता, दॅट इज कॅन कार्तिक. मग त्यानंतर कोण आलं, कार्तिक म्हणजे अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड.
अल्फा कीटोग्लुटारिक, मग इथून एक CO2 बाहेर जाणार, मग कारण इथं आता परत कमी व्हायला चालू होते. जस्ट क्या हो रहा है यार. एक CO2 बाहेर गेला, एक CO2 बाहेर गेल्यानंतर इथे किती राहिलं 5 कार्बन, आणि इथे एक NADH फॉर्म होणार, आणि इथं अगेन एक NADH फॉर्म होणार. ओके, इथं अगेन NADH फॉर्म होणार. हे यू कॅन सी NADH इज फॉर्म. ओके, दॅट्स ऑल. कॅन कार्तिक C, दॅट इज द सक्सिनिक ॲसिड. ओके, सक्सिनिक ॲसिड, एक परत अगेन एक CO2 बाहेर पडणार इथून, अगेन CO2 इथं बाहेर पडला. ओके, CO2 बाहेर पडल्यानंतर किती झालं 4C. आता 4C झाला, इथं ऑक्झॅलिक ॲसिड 4C, त्यामुळे मग आता इथे चेंज नाही करायचं, बस लक्षात ठेवा. दॅट इज दी इथं मॅलिक ॲसिड. ओके, मॅलिक ॲसिड, यू कॅन सी मॅलिक ॲसिड, आणि अगेन इथे एक FADH2 फॉर्म होणार, दॅट इज दी FADH2, इथं अगेन NADH फॉर्म होणार, NADH2 फॉर्म. डन 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 डन. बस एवढं लक्षात. कॅन कार्तिक C माय ऑक्स, जस्ट रिमेंबर दिस मच, नथिंग मोर. याच्यापेक्षा जास्त. आणि पाहिजे इकडून कार्बन कमी करायचे, त्यामुळे इकडून कार्बन दोन ठिकाणी कार्बन कमी करायचे, इथे एक CO2 इथे एक CO2 बाहेर पडणार, दॅट्स ऑल. आणि नंतर NADH फॉर्म होणार, देन FADH2, आणि देन अगेन NADH फॉर्म होणार, दॅट्स ऑल. नथिंग दॅन दिस, दॅट दी सिट्रिक ॲसिड सायकल. एकदा क्लिअर करूया सगळं, अँड वन्स अगेन वी विल सी इट. ओके, काय होतं पहिल्या स्टार्टिंगला कॅन कार्तिक C माय ऑक्स. ओके, कॅन कार्तिक C माय ऑक्स. मग पहिल्या स्टार्टिंगला हा ऑक्झॅलिक, हा ॲसिटिल कोएन्झाइम होता ना, हा 2 कार्बनचा होता, मग इथून एक 4 कार्बनचा काय येणार ऑक्झॅलिक ॲसिड. ओके, हा मग 4 कार्बन 4 + 2 दॅट इज 6 कार्बन झालं, 6 कार्बन झालं. ओके, ॲट दी सिट्रिक ॲसिड. मग हा झाला कॅन कार्तिक, मग कार्तिक किती 5 कार्बनचा. ओके, मग इथून एक CO2 बाहेर पडणार, एक CO2 इथंपर्यंत CO2 बाहेर पडत जाणार, आणि इथे एक NADH2 फॉर्म होणार, एक CO2 बाहेर पडला, दॅट ते अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड. त्यानंतर इथं सक्सिनिक ॲसिड, एक NADH2 अगेन फॉर्म होणार, दॅट इज NADH+H+, दॅट इज CO2 अगेन एक बाहेर पडणार, दॅट इज इथं अगेन 4 कार्बनचा हे झाला. ओके, दॅट इज अगेन GT फॉर्म होणार, आणि एक FADH2 फॉर्म होणार, आणि देन NADH2, दॅट्स ऑल. डन. प्रत्येक प्रोसेसमध्ये इथं फॉर्म झालं, फक्त इथे FADH2 फॉर्म झाले, जस्ट रिमेंबर दिस मच, नथिंग मोर दॅन दिस. ओके, कॅन कार्तिक C माय ऑक्स. डन. आणि GTP कधी फॉर्म होते, अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिडचं कन्व्हर्जन सक्सिनिक ॲसिडमध्ये होतं. ओके, आय होप की आज तरी तुम्हाला ही सायकल एकदम पाठ झाली असेल. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.